पाहुयात। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देऊन महापुरुषांची बदनामी करणाऱ्या प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे। प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहामध्ये अंडा सेलमध्ये रवानगी करण्यात आली असून त्याच्यावर 10 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असते। प्रशांत कोरटकरने जामिनासाठी कोर्टामध्ये अर्ज केला असून जामीन अर्जावर 1 एप्रिलला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। सतेज औंधकर आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। त्यांच्याकडून बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट घेऊयात। सतेज, प्रशांत कोरटकरने जामिनासाठी कोर्टात अर्ज केलेला आहे। 1 एप्रिलला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या अर्जाच्या संदर्भात महत्त्वाची सुनावणी पार पडणारे अपडेट काय आहे? खरं पाहिलं तर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देऊन महापुरुषांची बदनामी करणाऱ्या प्रशांत कोरटकर याची पोलीस कोठडी आहे ती काल संपलेली होती आणि त्याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ऑनलाईन पद्धतीने खरं तर हजर केलं गेलं होतं आणि प्रशांत कोरटकरचे वकील हे देखील ऑनलाईन पद्धतीने हजर होते। त्यासोबत इंद्रजित सावंत यांचे वकील देखील ऑनलाईन पद्धतीने हजर होते। फक्त सरकारी वकील हे प्रत्यक्ष उपस्थित होते। त्यांनी दोघांनीही आर्ग्युमेंट केल्यानंतर जे सुट्टीचं कोर्ट होतं त्या कोर्टानं प्रशांत कोरटकर याला न्यायालयीन कोठडी आहे ती 14 दिवसांची सुनावल्याचं आपल्याला काल पाहायला मिळालं। यानंतर प्रशांत कोरटकरची जी रवानगी आहे ती कोल्हापूरच्याच कळंबा कारागृहात करण्यात आलेली आहे। खरं तर प्रशांत कोरटकरला कळंबा कारागृहात देखील जीवाला धोका आहे असं त्याच्या वकिलांनी कोर्टासमोर काही बाबी आहेत त्या मांडल्या आणि त्यानंतर कोर्टाने देखील कळंबा कारागृहाच्या अधीक्षकांना आदेश केलेले आहेत की त्याला स्वतंत्र कक्षामध्ये ठेवण्यात यावं, त्याच्यावरती नजर ठेवण्यात यावी, त्याच्या आजूबाजूला देखील कुठलाही कैदी असू नये अशा पद्धतीची विनंती आहे, आदेश आहेत ते करण्यात आले। आणि यानंतर प्रशांत कोरटकरला पोलिसांनी मोठ्या बंदोबस्तामध्ये पुन्हा एकदा गनिमी काव्यानं त्या कळंबा कारागृहात आहे ते ठेवण्यात आलेलं आहे। विशेषतः अंडा सेलमध्ये त्याला ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या सगळ्या परिसरामध्ये 10 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे। आतल्या बाजूला 4 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, उर्वरित सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते त्या संपूर्ण परिसरामध्ये असल्याचं सांगितलं जाते। त्यामुळे एकूणच पाहिलं तर या सगळ्या प्रकरणानंतर प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी जामीन अर्ज ठेवला होता काल, पण त्याची सुनावणी आहे ती उद्याच्याला म्हणजे अर्थात 1 एप्रिल रोजी होणार आहे आणि त्यावेळेस देखील त्याला जामीन कितीचा होईल, जामीन होणार की नाही, की 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी कायम राहील हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।